कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे. तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा. महाराज या सद्गुरू रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ. मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे. तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने. प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं. देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनः. वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः. जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने. प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने. नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री राम जय जय राम. श्री भगवानुवाच ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं. सरहस्यं तदङ्गं च ग्रहाणघटितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः. तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत् सदसत्परं. पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि. तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेषु नो. प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः. अन्वयव्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना. भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति करीचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. द्वादश स्कंद अवतरणिका. द्वादश स्कंद प्रथमोध्यायात कलीचे राजवंश वर्णितं. कलिधर्म द्वितीयात नाम महात्म्य तृतीय. चार प्रलय चतुर्थात. अंतिम शोकबोध पंचमात. सद्गती परीक्षितीची षष्ठात. सर्पयज्ञ जन्मेजयाचा. अर्थवादी वेदपुराण शाखा लक्षण. सप्तमात निवेदन. मार्कंडेय तप वर वर्णन अष्टमात बोलिले. मार्कंडेयाशी माया दर्शन. नवमात केले कथन. दशमात शंकर वरदान मार्कंडेयाशी. आयुध रहस्य भगवदांग निवेदिले यथासांग. सूर्यगण वर्णन समग्र एकादशात वर्णिले. सूची श्रीमद्भागवताची. द्वादशात रचना तयाची. पुराण श्लोकसंख्या महात्म्याची. त्रयोदशात विवरणे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. आज 10 ऑक्टोबर 2025 अश्विन वद्य चतुर्थी शक 1947. तारखेने आज 10 ऑक्टोबर 2025चा दिवस आहे. आजचा दिवस म्हणजे 10 ऑक्टोबर 1871. या दिवशी समर्थ हृदय नानासाहेब देव यांचा जन्म झाला होता. आपल्या अखंड दासबोध पारायणामध्ये दुसरा ग्रुप जो आहे तो त्या नानासाहेब देवांच्या नावाने आपण मुद्दाम केला आहे. कारण त्या काळामध्ये जेव्हा हा ग्रुप तयार झाला तेव्हा धुळ्याचे जवळपास 4-5 जण त्यामध्ये होते. हळूहळू कालांतराने त्यांनी हा दासबोध वाचन जे आहे ते सोडलं. त्यामुळे आता तो नावाने फक्त नानासाहेब देव असा ग्रुप झाला. पण त्यामध्ये अनेक भागातले समर्थ भक्त त्या समूहामध्ये सहभागी झालेले आहेत. नानासाहेब देवांचा
त्यांना समर्थ हृदय असं म्हणतात. त्यांच्या ज्या आठवणी त्यांच्या नातेवाईकांनी लिहून ठेवलेल्या आहे. समर्थ देवस्मृती ग्रंथ नावाने एक ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये त्यांच्या नातेवाईकांनी आणि त्यांच्या त्या काळातल्या असणाऱ्या समर्थ भक्तांनी त्यांच्या आठवणी लिहून ठेवल्या. त्यामध्ये ते म्हणतात की रोज सकाळी नानासाहेब देव साधारणतः 3-4 ब्राह्ममुहूर्ताच्या वेळेस हे स्वतः समर्थांशी बोलत होते. अशा प्रकारचा उल्लेख त्या ग्रंथामध्ये आहे. नानासाहेब देवांचे 3 महत्त्वाचे ग्रंथ समर्थावतार, समर्थ संप्रदाय आणि समर्थ प्रताप, नाही अजून एक ग्रंथ आहे त्यांचा. असे 3 ग्रंथ फार महत्त्वाचे आहेत. प्रत्येक समर्थ भक्ताने हे ग्रंथ वाचलेच पाहिजेत. नानासाहेब देवांच्याकडे म्हणजे धुळ्यामध्ये असताना समर्थ वाग्देवता मंदिर धुळे यांनी एक पारायण घेतलं होतं 6 जानेवारी म्हणजे त्या दरम्यान 2010मध्ये. त्या पारायणामध्ये आम्ही सगळे गेलो होतो आणि पारायण करत असताना दासबोधाचं पारायण होतं आणि त्यावेळेस वाल्मिकी ऋषी बोलिला नसता आम्हा कैसी रामकथा म्हणून या समर्था काय म्हणून वर्णावे. दशक 16 समास 1 ओवी क्रमांक 18 ही ओवी माझ्या वाचण्यामध्ये आली आणि ती ओवी आल्याबरोबर माझं पुढचं वाचन थांबलं आणि नेहमीप्रमाणे माझ्याकडे रिकामं कागद एक आणि पेन बरोबर असतेच आणि लगेच मी त्या कागदावर लिहायला सुरुवात केली. अर्थात ही प्रेरणा नानासाहेब देवांनीच माझ्यामध्ये निर्माण केली असं मला वाटतं, कारण त्यानंतर मग पुन्हा असं लिखाण कधी झालं नाही. ती देवांची सवय जी आहे ते आज या ठिकाणी आपण म्हणूया. देव अवतार झाला नसता आम्हा कैशी समर्थ गाथा म्हणून तया श्री शंकर देवा नमस्कार शतकोटी. समर्थ कीर्ती प्रगट केली ग्रंथसंपदा सुरक्षित ठेविली तेणे जनता सुखी झाली उदंड वर्षानुवर्षे. समर्थ कृपे झाला देव अवतार कार्यमहिमा ज्यांचे अपार तया देवांचे ऋण आम्ही कैसे फेडावे. समर्थे अगणित रचना केली शिष्य कल्याण भावे लिहिली परी ती सर्व संपदा गुप्त झाली काळांतरे. पुढे झाले नाना देव हिंडती धावती नाना गाव नाना देश नाना मठ प्रांत धुंडिती देव. समर्थांचे जन्मस्थानी संशोधन अखंड करुनी समर्थ मूर्तीरूपे स्थापनी भागवते पावन केले. दासबोधाचे जन्मस्थान 11 मूर्तींचे स्थान नाना मठांचे स्थान देवकृपे आम्हा समजले. देवकार्याचे महत्त्व जाणून मंदिरी वाग्देवता करावी जतन त्यात अधिक रचनाध्ययन मिळवून करा सार्थक देहाचे. तया देवांचे ऋण फेडावया समर्थ कार्य समजावया. रघुनाथ कृपा भावया उपासना करवावी. नमन त्या श्री समर्था नमन त्या श्री कल्याणा नमन त्या श्री शंकर देवा त्रिवार करावे. म्हणावा जय जय देव जय जय देव जय श्रीराम. अशी देवांची सवय त्यावेळेस 2010मध्ये सहज मला पारायण करत असताना सुटली. त्या दिवशी त्या ठिकाणी आपले समर्थ भक्त आदरणीय श्री सुनील दादा पण होते. त्यांनी ती वाचली. 2-4 शब्दरचना थोडंसं सुचवले त्यामधले बदल करण्यासाठी आणि नंतर त्या दिवशी संध्याकाळच्या कार्यक्रमामध्ये ती त्या ठिकाणी पहिल्यांदा वाचण्यात आली. देवांचं संपूर्ण कार्य जे आहे ते या सवयीमध्ये व्यक्त झालेलं आहे. त्या देवांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून आपण आपल्या विषयाकडे वळूया. त्याचप्रमाणे जसं 10 ऑक्टोबर नानासाहेब देवांचा जन्म आहे तसंच आपले समर्थ भक्त श्री राकेश महाराज एकेहाळी मठाचे विद्यमान मठपती राकेश महाराज रामदासी यांचासुद्धा आजच जन्मदिवस आहे. त्यांनासुद्धा जन्मदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. असंच समर्थ कार्य त्यांच्याकडून समर्थाने करून घ्यावं. आत्माराम महाराजांच्या गुरुस्थानी असणारे श्री शिवरामस्वामी आपचंद मठाचे यांची आता पुढच्या वर्षी मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी शके 1948 या तिथीला 300वी पुण्यतिथी आहे आणि त्या 300वी पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण जे हे अखंड दासबोध पारायण सेवा सुरू केली त्यामध्ये आत्तापर्यंत 2242 पारायणं झाली आणि असा आपण संकल्प केला की त्या पुण्यतिथीपर्यंत शिवराम स्वामीच्या 300व्या पुण्यतिथीपर्यंत
आपली 3000 पारायणे झाली पाहिजेत. आणि त्यामुळे सगळ्या समर्थ भक्तांना विनंती की त्यांनी या अखंड दासबोध पारायणामध्ये सहभागी व्हावे. आता 91वी आपण यादी पाठवणार आहोत गडावर. 91 ते 100 या ज्या 10 याद्या आहेत त्यामधली एक यादी आपण निवडणार आहोत. आणि त्यामध्ये ज्यांनी पारायण केलं त्या सगळ्या समर्थ भक्तांचं एक सामुदायिक पारायण आपण कुठल्या तरी एका मठामध्ये किंवा चाफळ आहे, सज्जनगड आहे, जाम समर्थ आहे अशा एका ठिकाणी किंवा रामदासी मठामध्ये करण्याचं नियोजन आतापासून आपलं सुरू झालेलं आहे. आणि हे एवढ्यासाठी सांगतो की 91 ते 100 या याद्यांमध्ये आपलं नाव प्रत्येक यादीमध्ये आलं पाहिजे असा आग्रह प्रत्येकाने करावा आणि त्याप्रमाणे पारायण करावं एवढं मला या ठिकाणी सांगायचं आहे. आता आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळूया. आजच्या या 12व्या स्कंदामधला 7वा अध्याय आहे आपला. अथ सप्तमोध्याय. अथर्ववेदाच्या शाखा आणि पुराणांची संख्या. वेदांच्या शाखा ज्या आहेत आणि पुराणांची संख्या याचं विवेचन या अध्यायामध्ये केलेलं आहे. या अध्यायामध्ये तसे श्लोक कमी आहेत, 25 श्लोक आहेत. पण या सगळ्यांची रचना कशी झाली आणि त्यांचे विभाग त्या त्या काळामधल्या ऋषीमुनींनी कसे केले हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. मुळामध्ये 4 वेद जे आहेत ते आपण जाणतो. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. आता वेदांचे हे 4 जरी भाग असले तरी त्रिकांडात्मक वेद असं म्हणतात. त्रिकांड म्हणजे 3 वेद प्रमुख आहेत. ते म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद. ऋग्वेद जो आहे त्यामध्ये व्याकरणाच्या दृष्टीने अनेक छंदांचे ज्ञान या ऋग्वेदामध्ये आहे. यजुर्वेद जो आहे यजुर्वेदामध्ये गद्यांचा संग्रह आहे. गद्य म्हणजे प्रोज, गद्यांचा संग्रह आहे. सामवेद जो आहे आपण जसं म्हणतो सामगायन करी. सामगायन म्हणजे याच्यामध्ये गाण्याचा भाग जास्त आहे, गीतांचा भाग जास्त आहे, त्याला सामवेद असे म्हणतात. आणि अथर्ववेद जो आहे 4था वेद जो आहे तो म्हणजे ज्ञानाचे भांडार आहे अथर्ववेद. मागच्या अध्यायामध्ये आपण पाहिलं की गायत्री मंत्रामध्ये सुद्धा ह्या 4ही वेदांचा उल्लेख आलेला आहे. गायत्री मंत्रामध्ये आपण सुरुवातीलाच ओम असा उच्चार करतो. ओम इत्येकाक्षर ब्रह्म असं म्हणलेलं आहे. त्यामध्ये 3 वर्ण आहेत, अ, उ आणि म. हे 3ही वर्ण 3 वेदांमधून घेतले. अ जे आहे ते ऋग्वेदातलं आहे, उ जे आहे ते यजुर्वेदातलं आहे आणि म हे सामवेदामधला पहिलं अक्षर आहे. म्हणजे वेदांचा इतका मोठा विस्तार आहे त्यामधलं पहिलं अक्षर घेऊन अ, उ आणि म म्हणजे ओम हे एकाक्षर ब्रह्म तयार झालं. चतुर्दश ब्रह्म निरूपणाचा समास आहे. चतुर्दश ब्रह्म याबद्दलचं दशकसुद्धा आहे, त्यामध्ये हे थोडंसं विवेचन झालेलं आहे. त्याचप्रमाणे गायत्री मंत्रामध्ये जे 3 भाग येतात, तत्सवितुर्वरेण्यम, त्यानंतर भर्गो देवस्य धीमहि आणि धियो यो न प्रचोदयात्, हे जे 3 भाग आहेत त्या 3ही भागामध्ये प्रत्येकामध्ये 8-8 अक्षर आहेत. आणि हे तत्सवितुर जे आहे ते ऋग्वेदाचा भाग आहे. भर्गो देवस्य हा जो भाग आहे तो यजुर्वेदाचा आहे. आणि धियो यो न जे आहे तो सामवेदाचा भाग आहे. आता हे सांगायचं यासाठी की गायत्री मंत्राचा जप ब्राह्मणांनी केला पाहिजे. 3ही त्रिकाळ संध्या करणारे जे आहेत, सकाळची संध्या, दुपारची संध्या आणि संध्याकाळची संध्या. संध्या म्हणजे त्या त्या काळाचा जो संधी काळ असतो त्यावेळेस भगवंताचं केलेलं नामस्मरण, आणि ते नामस्मरण आपल्याकडून व्हावं अशी अपेक्षा. आणि म्हणून हे वेदांचे जे भाग आहेत ते भाग आपल्याला या गायत्रीच्या या आपल्या श्रीमद भागवत महापुराणाने एका अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. सूतांनी या ठिकाणी सूत सांगत आहेत, सुमंतू मुनी अथर्ववेदाचे ज्ञानी होते. आता हे सुमंतू कोण हे आपण कालच्या म्हणजे मागच्या अध्यायामध्ये पाहिलं. सामवेदामध्ये जैमिनीचे जे पुत्र होते ते, आणि त्यानंतर त्यांचा नातू जो आहे तो सुमंतू आहे, आणि पंतू जो आहे सुनवान, अशी त्यांची नावं आहेत. त्यामध्ये आपली संहिता या सुमंत मुनींनी आपले शिष्य कबंद यांना शिकवली, यांना दिली. आणि कबंदाने त्या संहितेचे 2 भाग केले. कुठल्याही वेदामध्ये 3-4 भाग प्रामुख्याने असतात. त्या वेदाला
त्याचे भाग म्हणजे जसं आपण दासबोधामध्ये दशक आहे, मग समास आहे, तसं अनुवाक, वल्ली, त्यानंतर त्याचे मंत्र असे असतात. प्रमाणे प्रत्येक वेदांचे अनेक भाग आहेत. त्याचवरून या वेदांचा ज्यांनी ज्यांनी अभ्यास केला त्यांना आडनावसुद्धा प्राप्त झालं. पाठक, वेदपाठक, त्रिवेदी, द्विवेदी, चतुर्वेदी ही जी नावं आहेत ती त्याच अर्थाने आले. आता फक्त ती नावच राहिली आणि वेद आपल्यापासून दूर गेले. हा कलियुगाचा प्रभाव आहे. आता या ठिकाणी ते सांगतात, या कबंधाने म्हणजे सुमंतूचे जे शिष्य होते त्यांनी अथर्ववेदाचे 2 भाग केले आणि आपले शिष्य जे आहेत पथ्य आणि वेददर्श यांना ते वाटून दिले. मग त्यांनी त्याचा अभ्यास केला. आता वेददर्श जे आहेत यांचे पुढे शिष्य झाले शाक्लायनी, ब्रह्मबली, मोदोष आणि पिप्पलायनी हे शिष्य होते. त्याचप्रमाणे पथ्य नावाचा जो शिष्य होता त्यांचे पुन्हा त्यांनी आपल्या शिष्यांना ते वाटून दिले. त्यांचं नाव आहे कुमुद, शुनक, अथर्ववेत्ता, जाजली असे त्यांचे 3 शिष्य. अंगरा गोत्राचा शुनक, हे शुनक ऋषी वेगळे होते. त्यांचे बब्रू आणि सैंधवायन असे 2 शिष्य होते. संधवायनाने आपले शिष्य सावर्ण्य इत्यादी नक्षत्रकल्प, शांती, कश्यप, अंगिरास असे पुष्कळ विद्वान त्यांच्या काळात होऊन गेले. आता पौराणिकांच्या संबंधी आता मी तुला सांगतो असं सूतजी शौनकादी ऋषींना सांगत आहेत. त्यामध्ये पौराणिकाच्या बाबतीत ते सांगतात की त्रय्यारुणी कश्यपश्च सावर्णी अकृतव्रण वैशंपायन हरितौ षड्वै पौराणिका इमे. पौराणिक जे आहेत 6 पुराणांचे या ठिकाणी उल्लेख आहे. त्यांचे नावं आहेत त्रय्यारुणी, कश्यप, सावर्णी, अकृतवर्ण, वैशंपायन आणि हरित. ही जी नावं आहेत ते वेदांचे अधिकारी होते, ज्यांनी वेदांचा अभ्यास केला. आपल्या गुरूंनी दिलेल्या वेदांचे अनेक भाग जे होते ते भागांचा एकेकाचा अभ्यास केला आणि त्यांची नावं जी आहेत त्यापासून मग पुढे गोत्र तयार झाले. हरित गोत्र असतं पहा, वैशंपायन आहे, कश्यप आहे, ही सगळी गोत्र त्यामधून तयार झाली. आता व्यासांचे शिष्य असणारे महर्षी वेदव्यासांचे शिष्य व्यासाने जेव्हा हे भागवताची रचना केली आणि पुढे त्यांचे पुत्र असणारे शुकदेवाने जेव्हा भागवत सांगितलं तेव्हा त्या ठिकाणी उपस्थित असणारे रोमहर्षण, या रोमहर्षणाचे पुत्र म्हणजे आपण जे म्हणतो ते सूतजी आहेत. आता रोमहर्षण म्हणजे माझे वडील. सूतजी सांगत आहेत शौनकादी ऋषींना की माझे वडिलांच्याकडून एक संहिता काही जण शिकले. त्या 6 आचार्याकडून मी म्हणजे सूतजी म्हणतात मी त्या संहितेचे अध्ययन केले. आता याखेरीज मूळ संहिता होत्या त्या काश्यप, सावर्णी आणि परशुरामांचे शिष्य अकृतवर्ण आणि मी म्हणजे रोमहर्षण पुत्र सूतजी अशा 4घांनी आम्ही ते वाटून घेतले आणि त्याचं आम्ही अध्ययन केलं. अधिमही व्यास शिष्या चतस्रो मूल संहिता. मूल संहिता चतस्रो म्हणजे 1, 2, 3, चतस्री म्हणजे 4. आम्ही 4घांनी ते वाटून घेतले. आता या ठिकाणी ही जी पुराणं आहेत त्या पुराणांची लक्षणं सांगितलेली आहेत. प्रत्येक पुराणाचं एक लक्षण असतं. म्हणजे जी 18 पुराणं आहेत महर्षी वेदव्यासाने लिहिलेली 18 पुराणं आहेत त्या प्रत्येक पुराणाचं एक लक्षण असतं. ते लक्षण काय ते आपण समजून घ्या. पहिल्यांदा पुराणाची 5च लक्षणं होती आणि मग नंतर जी महापुराणं आहेत त्यामध्ये 10 लक्षणं सांगितलेले आहेत. आपण नेहमी जे सुरुवातीला म्हणतो त्यामध्ये या लक्षणाचा भाग येतो पहा. आपण सुरुवातीला आपण काय म्हणतो तिथे एक प्रत्येक पुराण असो किंवा कुठलाही ग्रंथ असो त्या ग्रंथाच्या सुरुवातीला एक अनुबंध चतुष्ट असतं. अनुबंध चतुष्ट म्हणजे काय की या पुराणाचा किंवा या ग्रंथाचा विषय काय आहे. 4 गोष्टी असतात. ग्रंथाचा विषय, त्यानंतर हे ग्रंथ ज्याने लिहिले त्यांना त्या ग्रंथ लिहिण्याचं प्रयोजन काय होतं, कशासाठी हा ग्रंथ लिहिला, त्याचे अधिकारी कोण, त्या ग्रंथाचा अभ्यास करण्याचे अधिकारी कोण आणि प्रतिपाद्य विषय आणि प्रतिपादक. प्रतिपाद्य विषय म्हणजे ग्रंथाचा विषय आणि प्रतिपादक म्हणजे तो ग्रंथ सांगणारे
यांचा संबंध काय आहे, असे जे 4 प्रकारचं विवेचन असतं त्याला अनुबंध चतुष्ट असं म्हणतात. आता इतर जे पुराणं आहेत त्याचासुद्धा श्लोक याच अध्यायामध्ये दिला आहे. त्यामध्ये 5च लक्षणं आहेत आणि महापुराण जे आहे त्यामध्ये 10 लक्षणं सांगितलेली आहेत. सर्गश्च प्रतिसर्गश्च वंशो मन्वंतराणीच वंशानुचरितं चेती पुराणं पंचलक्षणं. म्हणजे ज्याला पुराण असं म्हणतात. आता पुराण शब्दाचाही अर्थ खूप चांगल्या प्रकारचा आहे. पुराण म्हणजे पुरा म्हणजे खूप जुनं, अनादी काळापासून चालत आलेलं अपौरुषेय असं जे वाङ्मय आहे त्याला पुरा म्हणजे पुरातन, आणि म्हणजे पुराण त्याचा अर्थ काय, इतकं जुनं असूनसुद्धाही नवीन, म्हणजे जे अजूनही नवीन आहे. रामायण महाभारत कित्येक काळापासून सगळेजण ऐकत आहात, आपण सगळे ऐकतो, तरी पण त्यामधून घेण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. ते आजही 21व्या शतकामध्ये लागू पडतात. तसं या ठिकाणी सर्गश्च प्रतिसर्गश्च वंशो मन्वंतराणीच वंशानुचरितं चेती पुराणं पंचलक्षणं. आता ज्या ऋषीमुनींनी यांचा अभ्यास केला त्यांना असं वाटलं की हे 5 लक्षणं कमी पडतात, म्हणून त्याने अजून 5 लक्षणं शोधून काढली आणि त्या ग्रंथाची, त्या पुराणांची 10 लक्षणं झाली. अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषणं ऊतयः मन्वंतर ईशानुकथा निरोधो मुक्ती आश्रयः, अशी 10 लक्षणं आहेत पुराणांची. आता आपण श्रीमद भागवताच्या दृष्टीने विचार केला तर श्रीमद भागवताला महापुराण असं नाव दिलेलं आहे. महापुराण कारण याच्यामध्ये 10 लक्षणं आहेत. पूर्ण 12 स्कंदापैकी पहिला आणि दुसरा स्कंद जो आहे त्यामध्ये अनुबंध चतुष्ट दिलेला आहे. अनुबंध चतुष्ट म्हणजे याचा अधिकारी कोण, हा ग्रंथाचा विषय काय, तो कोणासाठी लिहिला केला, त्याचं प्रयोजन काय, आणि प्रतिपाद्य आणि प्रतिपादक संबंध काय. म्हणजे जसं आपण भागवत महात्म्यामध्ये पाहतो, भक्ती महाराणी जी आहे भक्ती, ती तरुण आहे आणि तिचे 2 पुत्र वैराग्य आणि ज्ञान हे मात्र जीर्ण झाले, जर्जर झाले, म्हातारे झाले आणि तिच्या मांडीवर डोकं ठेवून ते बेशुद्ध पडलेले आहेत. अशा अवस्थेमध्ये त्या भक्तीची भेट देवर्षी नारदांशी झाली आणि नारदाने तिला वचन दिलं की तुला मी चांगल्या प्रकारे स्थापित करेन. आणि कुठे स्थापित करेन तर सगळ्या भक्तांच्या हृदयामध्ये तुझी मी स्थापना करेन. आणि हे जेव्हा मी करेन तेव्हा तुझे हे दोन्ही पुत्र जे आहेत ते आता जसे मृतावस्थाला आलेले आहेत, ज्ञान आणि वैराग्य. मृतावस्था म्हणजे ज्ञानही राहिलं नाही आणि वैराग्य पण नाही, अशी समाजव्यवस्था त्या काळामध्ये होती. आता ती जाऊन ज्ञानाची त्या ठिकाणी प्रतिष्ठापना करणं आणि वैराग्याची लक्षणं त्या साधकाच्या ठिकाणी दिसणं, या सगळ्या गोष्टीसाठी मी खटाटोप करेन, तरच मी माझं नाव नारद हे लावेन. आणि त्याप्रमाणे या पुराणाच्या लक्षणासाठी नारदांची पुढे भेट वेदव्यासांची झाली आणि वेदव्यासांना हे सगळं सांगितलं. व्यासांनी त्या दुसऱ्या स्कंदामध्ये 9व्या अध्यायामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत. आपण जे नेहमी म्हणतो चतुर्श्लोकी भागवत, त्या 4 श्लोकांचा विस्तार त्या वेदव्यासांनी 18,000 श्लोकांमध्ये केला. आता जसं आपण म्हणतो सत्व, रज आणि तम हे 3 गुण आहेत, त्याचप्रमाणे ही ज्या 18 पुराणे आहेत त्यांचेसुद्धा 3 भाग आहेत. त्यामध्ये सात्विक पुराण आहे, राजस पुराण आहे आणि तामस पुराण आहे. सात्विक पुराण म्हणजे विष्णू पुराण, नारद पुराण, श्रीमद भागवत महापुराण, गरुड पुराण, पद्मपुराण आणि वराह पुराण. त्यानंतर राजस पुराण म्हणजे ब्रह्मपुराण, ब्रह्मांड पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, मार्कंडेय पुराण, भविष्य पुराण आणि वामन पुराण. आणि तामस पुराण म्हणजे मत्स्य, कूर्म, लिंग, वायू, स्कंद आणि अग्नी अशी ही पुराणांची विभागणी 3 गुणांमध्ये सत्व, रज, तम अशा प्रकारे झालेली आहे. आता याबद्दलचा एक श्लोकसुद्धा आहे, तो सुद्धा आपण पाहूया. त्या श्लोकामुळे या 18 पुराणांची नावं लक्षात ठेवणं खूप सोपं जातं. मद्वयम भद्वयम चैव व्रत्रयम व चतुष्टयम अनापलिंग ककुस्कानी पुराणानी प्रत्यक्षते. मद्वयम, म पासून सुरू होणारी 18पैकी 2 पुराणे आहेत. त्यानंतर भद्वयम, भ पासून असणारी 2 भविष्य पुराण आणि भागवत पुराण. चैव व्रत्रयम, ब्र पासून सुरू होणारी 3 पुराण आहेत.
ब्रह्मांड पुराण, ब्रह्मपुराण आणि ब्रह्मवैवर्त पुराण. आणि व चतुष्टयम, व पासून वामन पुराण, वराह पुराण हे 4 आहेत. नंतर अनापलिंग कुस्कानी, म्हणजे याचा प्रत्येकाचा एक एक आहे. प म्हणजे अग्निपुराण, ना म्हणजे नारद पुराण, प म्हणजे पद्मपुराण, लिंग म्हणजे लिंगपुराण, ग म्हणजे गरुड पुराण, कु म्हणजे कुर्म पुराण, स्का म्हणजे स्कंदपुराण आणि नी म्हणजे एक मिनटं, ते एक पुराण आहे. नीपासून एक असणारं, नाही कुस्कानी म्हणजे म्हणजे कुर्म पुराण आणि कानी म्हणजे असे त्यांची नावं आहेत. आणि पुराण आणि प्रत्यक्ष ते अशा प्रकारे ही सगळी पुराणं झाली. या पुराणांच्याबद्दलचा हा श्लोक प्रसिद्ध आहे, तो आपण नेहमी पाठ करावा. ते म्हणलं तरी पण या 18 पुराणांची नावं आपल्याला सहजपणे पाठ होतील. आता या ठिकाणी पुराणाची लक्षणं जी आहेत ती सांगितली. पुराणे जाणणारे विद्वान असं म्हणतात की सर्ग, विसर्ग, वृत्ती, रक्षा, मन्वंतर, वंश, चरित, संस्था, प्रलय, हेतू म्हणजे ऊती आणि अपाश्रय, निराश्रय. हा 10वं म्हणजे 12व्या स्कंदाचं लक्षण आश्रय आहे. अशी ही 10 लक्षणं आहेत. आता याचा थोडासा विचार आपण करू. सर्ग म्हणजे निर्मिती, सृजन, सर्ग, आणि त्यापासून झालेला आत्ताचा इंग्रजी शब्द म्हणजे सर्जन. सर्जन म्हणजे जो निर्मिती करतो तो सर्जन नवीन प्रकारे. आणि त्यामध्ये जेव्हा मूळ प्रकृती, पुरुष आणि प्रकृती म्हणजे माया, प्रकृती म्हणजे लक्ष्मी, प्रकृती म्हणजे स्त्री तत्व झालं. त्यामध्ये जे जे गुण होते मूळ प्रकृतीमध्ये ते आता हळूहळू दिसायला लागले, प्रक्षुब्ध झाले आणि तेव्हा त्यापासून महत्त्वाची उत्पत्ती झाली. महत्त्वापासून राजस, तामस आणि सात्विक असा 3 प्रकारचा अहंकार निर्माण झाला. सात्विक अहंकार, राजस अहंकार आणि तामस अहंकार. राक्षसांच्या ठिकाणी तामस अहंकार आहे. राजस अहंकार हा आजच्या भाषेमध्ये पुढाऱ्यांच्या ठिकाणी, राजाच्या ठिकाणी असतो. आणि सात्विक अहंकार जो आहे ते ऋषीमुनी यांच्या ठिकाणी आहे. आता सत्वगुण जे सत्वगुणे भगवद्भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती, तमोगुणे अधोगती पावती प्राणी. हा श्लोक मात्र नेहमी लक्षात ठेवायचा. तर अशा प्रकारची निर्मिती झाली. महत्त्वापासून ह्या 3 प्रकारच्या अहंकाराची निर्मिती झाली आणि त्यामध्ये पंचतन्मात्रा, इंद्रिय आणि विषय हे सुद्धा निर्माण झाले. त्याला म्हणतात सर्ग. आता पंचतन्मात्रा जे आहे ती जाणून घेण्यासाठी पंचमहाभूते, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, त्याच्यानंतर 5 सूक्ष्मतत्वे. सूक्ष्मतत्वे म्हणजे कुठले? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. आता शब्दाचा आपल्याला जाणीव हवी जीवाला, तर तो कसा होईल? तर त्यासाठी इंद्रिय दिली आणि त्या इंद्रियाचं नाव म्हणजे कर्ण. ही सगळी नावं त्यामध्ये आहेत की डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा. आता त्वचेमुळे काय? स्पर्शाची जाणीव होते. जिभेमुळे चव आहे ती जाणीव होते. कानाने आपण ऐकू शकतो. शब्द विषय जो पृथ्वीचा आहे आणि गंध जो आहे तो पृथ्वीचा जो आहे विषय, तो नाकाने आपण अनुभवू शकतो. म्हणजे इंद्रिय आहेत आणि ते पंचमहाभूते आहे आणि सूक्ष्म तत्व आहेत. ती एकमेकांची जाणीव होण्यासाठी ही सगळी निर्माण झाली. आता यानंतर जेव्हा हे सगळं निर्माण सर्ग झालं, मग विसर्ग येतं. विसर्गाचा अर्थ काय? की यापासून आता जीवाची उत्पत्ती. विसर्ग म्हणजे जीवाची उत्पत्ती कशी झाली ते सांगितलं. आता हे जे नावं मी घेत आहे 10 नावं, ही 10 नावं म्हणजे श्रीमद भागवतातील 3ऱ्या स्कंदापासून 12व्या स्कंदापर्यंत असलेले विषयच आहेत. विसर्ग. आता विसर्ग म्हणजे जीवाची उत्पत्ती. आता जीवाची उत्पत्ती कशी झाली? आपण जसं म्हणतो आधी कोंबडी होती का आधी अंड होतं? ती उत्पत्ती कशी झाली? तर एका बीजापासून दुसरा वृक्ष तयार झाला. त्या वृक्षाचं जेव्हा शेवट आला तेव्हा त्यातल्या फळापासून पुन्हा बी निर्माण झालं आणि त्या बीपासून पुन्हा वृक्ष निर्माण झाला. पुनरपी जननम पुनरपी मरणम. हे जसं आहे तसं त्याला म्हणतात विसर्ग. आता प्राणी जे आहेत त्या प्राण्यांची, हालचाल करणाऱ्या प्राण्यांची एक वृत्ती असते. स्थिर पदार्थ ही वृत्ती म्हणजेच जीवननिर्वाहाची सामग्री आहे. त्यापैकी काही माणसांनी इच्छेनुसार आणि काही शास्त्रांच्या आज्ञेनुसार निश्चिती केली आहे. पशु, पक्षी, मनुष्य, ऋषी, देवता इत्यादी ठिकाणी भगवंताचे अनेक अवतार झालेले आहेत. आणि अवतार लीला म्हणजे त्याचा तो विषय म्हणजे रक्षा. रक्षा, चितावर
अवतारे हा विश्वस्यानो युगे युगे. आता 4 शब्द या ठिकाणी दिलेला आहे. तिर्यंग, मर्त्य, ऋषी, देवेशु. मनु देवता, मनुपुत्र, इंद्र, सप्तर्षी आणि भगवंताचे अंश अवतार. हे 6 जे निर्माण झाले त्यांना मन्वंतर असं म्हणतात. 7 मन्वंतर आहेत. मग इथं वंश आणि वंशानुचरित, की ब्रह्मदेवापासून जितक्या राजांची उत्पत्ती झाली त्यामध्ये भूत, भविष्य आणि वर्तमान काळातील संतती आहे त्याला वंश असं म्हणतात. आपण म्हणतो आम्ही आमचे पूर्वज आणि आमच्या पुढे येणारे आमचे वंशज. तसं वंशानुचरित श्रीमद्भागवतामध्ये अनेक वंश जे आहेत, त्यांच्या मुलं, त्यांचे नातू, त्यांचं कार्य हे सगळं आपण पाहतो. पुढे पुराणांच्या लक्षणामध्ये एक हेतू नावाचा आहे. त्याचबरोबर एक प्रलय हा सुद्धा त्याचा एक भाग आहे. संस्था किंवा प्रलय मागच्याच अध्यायामध्ये आपण पाहिलं. प्रलयाचे भाग पाहिले. नैमित्तिक प्रलय, प्राकृतिक प्रलय, नित्य प्रलय आणि आत्यंतिक प्रलय. जीवाच्या ठिकाणी 2 प्रलय असतात, निद्रा प्रलय आणि मृत्यू प्रलय. आणि तसंच या ब्रह्मांडाच्या ठिकाणी सुद्धा 2 प्रलय आहेत. त्याला आपण नित्य आणि आत्यंतिक प्रलय असं म्हणतो. नंतर दशमांशाच्यामध्ये येतं की जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. जागृती म्हणजे जागृतीतले व्यवहार जागेपणे आपण केले, इंद्रियांच्याद्वारे मनाने केलेले हे सगळे व्यवहार आले. त्यानंतर स्वप्न, जेव्हा झोप येते तेव्हा स्वप्नामध्ये आपण एक नवी सृष्टी निर्माण करतो आणि त्या सृष्टीमध्ये जे जे सुखदुःख येईल ते माझंच आहे असं स्वप्नामध्ये पाहतो आणि त्या स्वप्नातल्या सुखाने आनंद अनुभव घेतो आणि दुःखाने दुःख अनुभवायला येतं. पण जागा झाल्यावर हे सगळं नाहीसं होतं. जागृती, स्वप्न आणि मग सुषुप्ती. सुषुप्ती म्हणजे गाढ झोप. आता ती यामध्ये कुठल्याही प्रकारचं काय म्हणतात त्याला व्यत्यय नाही. गाढ झोप, खूप गाढ झोपलेला आहे. आणि मग त्याच्या पुढे चौथी जी आहे त्याला तुरिया अवस्था. रामकृष्ण मठात जे अनेक संन्यासी आहेत त्यामध्ये तुरियानंद महाराज असं नाव त्यामध्ये येतं. म्हणजे जे नेहमी तुरिया अवस्थेमध्ये असतात. तुरिया म्हणजे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती याच्या पलीकडची. म्हणजे ज्यावेळेस जीव हा विनाशी जे तत्व आहे त्याचा विसर पडतो आणि अविनाशी अशा परब्रह्माशी एकरूप होतो, ती अवस्था आहे. आता यानंतर पुढे दिलेलं आहे की चित्त जेव्हा योगाभ्यासाने तिन्ही वृत्तींचा त्याग करते तेव्हा मात्र चित्त हे शांत होतं. सगळ्या संतांच्या ठिकाणी हे आपल्याला पाहायला मिळतं. विरमेत यदा चित्तम हित्वा वृत्तीत्रयम स्वयं. हित्वा वृत्तीत्रयम, तिन्ही वृत्ती म्हणजे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती यांचा नाश झाल्यानंतर म्हणजे खऱ्या अर्थाने आत्मज्ञान प्राप्त झाले आणि मग कर्म, वासना, कर्माबद्दलची प्रवृत्ती हे सगळं नष्ट होऊन जातं. एवं लक्षणलक्ष्याणि पुराणानि पुराविदः मुनयो अष्टादश प्राहु क्षुल्लकानि महन्ति च. याचा अर्थ जे इतिहासतज्ञ विद्वान जे होते त्यांनी अशा लक्षणाने युक्त अशी लहान मोठी अशी 18 पुराणे सांगितली आहेत. त्यांची नावं आपण आत्ताच पाहिलेली आहेत. ब्रह्मपुराण, पद्मपुराण, विष्णुपुराण, शिवपुराण, लिंगपुराण, गरुडपुराण, नारदपुराण, भागवत पुराण, अग्निपुराण, स्कंदपुराण, भविष्यपुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, मार्कंडेय पुराण, वामन पुराण, वराहपुराण, मत्स्यपुराण, कुर्मपुराण आणि ब्रह्मांड पुराण अशी 18 नवपुराणांची आहेत. भविष्यं ब्रह्मवैवर्तं मार्कंडेयं सवामनं वाराहं मात्स्यं कौर्मं च ब्रह्मांड आख्यम इति 63 म्हणजे साहित्रिक 18 पुराणांची अशी यादी या ठिकाणी दिली. शौनक ऋषींना सांगतात, सूतजी सांगत आहे शौनकादी ऋषींना, व्यासांच्या शिष्य परंपरेने जी वेदपुराणे आत्तापर्यंत झाली होती, मुळामध्ये होती, त्यांचा अभ्यास पिढ्यानपिढ्या हे सगळे ऋषीमुनी करत होते. त्या ऋषीमुनींचा वंश म्हणजेच आपली सगळ्यांचे गोत्र आहेत. हे मी तुला आता सगळं सांगितलेलं आहे. आता हे वर्णन जे ऐकतात, शिष्य शिष्य प्रशिष्याणाम ब्रह्मतेजो विवर्धनम. त्या काळामध्ये असणारे शिष्य, त्यांचे प्रशिष्य आणि मग ती पिढी जे पुढे चालत आली ते आजपर्यंत एखाद्या पुराणाचा अभ्यास जो करणार असेल तो सुद्धा त्याला जो हे पुराणाचं वर्णन ऐकतो आणि वाचतो म्हणजे दोन्ही गोष्टी
त्यांच्या ब्रह्मतेजाची अभिवृद्धी होते, असं याचं काय म्हणतात त्याला महात्म्य सांगितलेलं आहे. आपल्या साताऱ्याला जेव्हा आपण जातो तेव्हा आमचे रामकाका तिथे होते, आता ते नाही आहेत. रामकाका हे म्हणजे त्यांचे गुरु जे दत्ताबुवा, आणि दत्ताबुवांचे गुरु म्हणजे आपले परमपूज्य श्रीधर स्वामी. हे रामकाकांना गुरूंनी सांगितलं, दत्ताबुवांनी सांगितल्याप्रमाणे रामकाका हे रोज वेद आणि उपनिषदांचं वाचन करत होते. त्यांच्याकडे जाण्याचा बऱ्याचदा योग आला. गडावर जाताना एक मुक्काम माझा त्या ठिकाणी होता, दरवेळेस असतो. त्यावेळेस त्यांचं चरित्र, त्यांचं जे वागणं आहे दिवसभराचं, हे सगळं मी पाहतो. तेव्हा ते रोज हे सगळं झाल्याशिवाय भोजन घेत नव्हते. जवळपास दुपारी 3-4 वाजेपर्यंत त्यांची जेवणाची वेळ असायची. जेवण सगळं सकाळी तयार व्हायचं, नैवेद्य व्हायचं देवांना. पण यांचं मात्र हे सगळं अन्निक झाल्याशिवाय त्याने कधीही अन्नाला स्पर्श केला नाही. आणि एवढं करूनसुद्धा एक तेज त्यांच्या चेहऱ्यावर होतं. आत्ता एक 7-8 महिन्यापूर्वीच त्यांनी देह ठेवला. त्या रामकाकाची आठवण या निमित्ताने या ठिकाणी होते. म्हणजे शिष्य प्रशिष्य यांना ब्रह्मतेजो विवर्धनम, त्यांचं ब्रह्मतेज, त्यांच्या चेहऱ्यावर असणारं तेज जे आहे ते सहजपणे दिसून येतं. आणि म्हणून शौनकादी ऋषींना सूत जे सांगतात, म्हणून मी हे सगळे वेदांचं जे व्याख्यान आहे, वेदांचं जे महत्त्व आहे, ज्या वेदांचा, कोणत्या वेदांचा कोणी कोणी अभ्यास केला, त्याच्या शाखा किती, त्याच्या संख्या किती, आणि पुढे श्रीमद्भागवतामध्ये सुद्धा या 18ही पुराणांची श्लोकसंख्यासुद्धा दिलेली आहे. आजच मी आपल्या समर्थांच्या सेवेत या समूहामध्ये ही संख्या पण टाकलेली आहे, तीसुद्धा आपण पाहावी. अशा प्रकारे हा अध्याय जो आहे तो या ठिकाणी पूर्ण होतो. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां 12 स्कंदे 7मोऽध्याय, हा 7वा अध्याय या ठिकाणी समाप्त होतो. समर्थ हृदय श्री नानासाहेब देवांचं चरित्र जे आहे ते सर्वांनी अवश्य वाचावं. त्यापासून खूप काही घेण्यासारखं आहे. ज्या काळामध्ये काही वाहनाची सोय नव्हती, त्या काळामध्ये जवळपास आपल्या जालन्यापासून बिदरपर्यंत कर्नाटकात त्यांनी बैलगाडीने प्रवास केला आहे. त्यांचे अनुभव जर सांगित बसलो तर खूप मोठा विस्तार होईल, म्हणून तेवढं सांगत नाही. ते स्वतः समर्थांशी बोलत होते, हा एकच त्यांचा अनुभव लक्षात घेतला. आणि आपल्या जांब समर्थमध्ये जे समर्थांचं मंदिर आहे, समर्थ मंदिर, त्याची स्थापना त्या ठिकाणी ती मूर्तीची स्थापना ही ज्यावेळेस मुसलमानी राज्यामध्ये आपली मंदिरं तोडली जात होती त्या काळामध्ये त्यांनी, ते स्वतः वकील होते आणि महात्मा गांधींचे वडील यांच्याबरोबर ती वकिली केलेली आहेत. आता हे लक्षात घ्या, वकील असल्यामुळे कायदेशीररित्या निजामाची परवानगी घेऊन त्यांनी मंदिरांची स्थापना केली. ते मंदिर आजही त्या ठिकाणी जांब समर्थ इथे समर्थ मंदिर म्हणून आपल्याला पाहायला मिळतं, ज्या ठिकाणी या पृथ्वी मातेने समर्थांना पहिल्यांदा झेललं होतं, त्या ठिकाणी हे मंदिर झालं. आणि भागवत जे आहेत, हे भागवत त्या ठिकाणी त्यांची स्थापना केली. तेव्हा हे भागवत फक्त 10 वर्षाचे तरुण छोटासा मुलगा होता आणि 10व्या वर्षापासून जवळपास 92व्या वर्षापर्यंत त्यांनी त्या गावामध्ये राहून समर्थांची संप्रदायाची सेवा केली. इतक्या वर्षामध्ये ते कधीही जांब समर्थाच्या बाहेरसुद्धा गेलेले नाही. त्या काळामध्ये 2-3दा त्यांचं दर्शन झालं, जांबेमध्ये जाण्याचा योग आला आणि देवांचं महात्म्य जे आहे ते सगळं आपल्याला पाहायला मिळतं. त्या ठिकाणी काही चित्रंसुद्धा लावलेली आहेत. हे आमचे रामकाका आता ज्यांचा उल्लेख केला त्यांच्याच प्रेरणेने ही सगळी चित्रं समर्थ चरित्रातली त्या ठिकाणी लावलेली आहेत. जांबेला गेल्यानंतर जरूर या गोष्टी सर्वांनी पाहाव्यात आणि देवांचं स्मरण करावं. श्रीमद्भागवताच्या या 12व्या स्कंदाच्या 7वा अध्याय जो या ठिकाणी पूर्ण होता. आता उद्या आपल्याला जो अध्याय पाहायचा आहे त्यामध्ये मार्कंडेय ऋषींची तपश्चर्या आणि मार्कंडेयांना वरप्राप्ती कशी झाली, हा अध्याय जो आहे तो आपण उद्या पाहणार आहोत. गोपाल कृष्ण भगवान की जय. नेहमीप्रमाणे आपण आरती म्हणूया. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने
नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ. स्वादुरसे दे सोज्वळ. आत्माराम मुनी अचळ. सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी. की अगहरणी भवजलतरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी. सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी. परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता. उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणु मानस तीर्थ. 12 सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित. विहरे हरिहंस चितेत. श्लोक सुकुमले संत अलिकुले. सेवुनी रमले भान विसरले रस पिता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा. वदवेना कोणासाचा. मेवा कविवर संतांचा. प्राणची कीर्तनकारांचा. जणुबोधाचा स्वयंप्रभेचा. 12 कळीचा रवी अंतरिचा तमहर्ता. आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नवे हा श्रीकृष्ण. गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण. खचित टळे जन्म मरण. त्रितापदाती चिरये शांती. नाथही वदती रामपदी ठेवी माता. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता. आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री राम जय राम जय. हो धन्यवाद. नमस्कार करते. जय जय रघुवीर